आता थंडी सुरू झाली आहे की थंडी म्हटली की असे छान छान पदार्थ आपण बनवतो. मग त्यातलाच एक पदार्थ हा कुळथाची पिठी. कुळथाच्या पिठामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं. त्याच्यामुळे हाडांना चांगली बळकटी येते, हाडं मजबूत होतात. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता पाहूया साहित्य. ही कुळथाची पिठी, आलं मिरची, मीठ, कोकम, सफेद तीळ, थोडी कसुरी मेथी आणि आपले जे रोजच्यातले मसाले असतात ते मसाले. पिठीला सुरुवात करायच्या आधी आपण आलं मिरची थोडंसं खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ते पळीभर चांगलं तेल टाकून घेते. तेल गरम झालं त्याच्यामध्ये आता आपण राई टाकून घेऊया. राई थोडी तडतडेपर्यंत थांबायचं. राई तडतडली आता त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचं. थोडंसं जिरेही चांगलं तर झालेलं आहे गरम. थोडंसं हिंग, सर्व चांगलं असं मिक्स करून घेते. थंडी म्हटली की तोंडाला चव राहत नाही किंवा आपल्या हाडाला बळकटी मिळवण्यासाठी हे कुळथाचं पीठ आहे, त्याची आपण ही पिठी बनवतो. थोडेसे तीळ टाकून घेते. तीळ गरम झाले त्याच्यामध्ये मी आलं मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. ते चांगलं असं परतून घ्यायचं. आता तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर कांदा टाकला तरी चालेल. आता त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घ्यायचं. आपली 1 वाटी कुळथाची पिठी आहे तर हे 4 वाटी पाणी घेतलेले मी. हे पाणी चांगलं उकळू द्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर, थोडं धना जिरा पावडर 1 चमचा, आणि तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं ही मिरची पावडर. त्यात चवीला मी मीठ टाकून घेते. हे आपलं पाणी उकळतंय तोपर्यंत आपण या कुळथाच्या पाण्याची पेस्ट बनवायची. जर असंच टाकलं तरी चालतं, पण कधी काय होतं असं जरी पीठ ह्याच्यामध्ये टाकलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून ही तुम्हाला मी एक टिप सांगते की हे पीठ आहे ते पाण्यामध्ये असं घोळून घ्यायचं. घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी लागणार आहे, तुम्ही टाकून घेते. अशी पेस्ट तयार करून घेते की ह्याच्यामध्ये अजिबात अशी गुठळी राहत नाही. म्हणजे आपण पीठ पाण्यात टाकलं की गुठळी मोडायचा प्रश्नच येत नाही. पाणी चांगलं उकळलंय, मसाले चांगले आता शिजलेले आहेत, तर त्याच्यामध्ये पीठ आपण घेतलं होतं कुळथाचं घोळून ते थोडं थोडं असं टाकून घेते. मी थोडंसं ताक टाकून घेते. ताक टाकलं की कुळथाच्या पिठीला चव खूपच छान येते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही अशी पद्धत. आणि थोडंसं पाणी टाकून घेते. कुळथाची पिठी जसजशी उकळते ना तसतशी ती घट्ट होत जाते. मग थोडंसं पाणी थोडंसं टाकून घ्यायचं जास्तीचं आणि आता याला उकळी होऊन द्यायची. आता ह्याच्यामध्ये मी ताक टाकलं म्हणून ह्याच्यामध्ये मी कोकम टाकलेलं नाहीये. आता तुम्ही कोकम किंवा ताक दोनपैकी एकी टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये पाणी वाढवलं होतं मग थोडंसं मीठ कमी पडले तर मी मीठ थोडंसं टाकून घेते. आणि ह्याला चांगली आता एक उकळी येऊ द्यायची. थोडंसं मी याच्यावर झाकण ठेवते. याला चांगली अशी एक उकळी येते, दणकून उकळी आली की बंद करायचा गॅस. मी ते झाकण काढून घेते. बघा कुळथाची पिठी मस्त तयार झालेली आहे, अशी खमंग झणझणीत. ही भाताबरोबर पोळीबरोबर खायला खूपच छान लागते.
त्याच्यात थोडी मी कसुरी मेथी टाकून घेतली. आपली पिठी तयार झालेली आहे. ही छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक छानशी कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.